मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 12वी या विषयाची आपण पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि आपण उत्तरं कशी लिहायची ते आपण अभ्यासत आहोत. यापैकी 3 प्रश्न यातील झालेले आहेत. पुढील चौथा, पाचवा आणि 6वा उरलेले 3 प्रश्न कसे सोडवायचे ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सकारण सांगा आणि कोणते 3च सोडवायचे आहेत. 12 गुण आहेत. 5 विधानं दिलेली आहेत, त्यापैकी केवळ 3 सोडवायचे 12 गुण. याचा अर्थ 4 गुणांच्यासाठी 1 विधान आहे. आणि लक्षात घ्यायचंय की हा वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा आहे, कारण सहमत किंवा असहमत हा एक शब्द लिहिला तरी सुद्धा आपल्याला 1 गुण मिळतो. क्रमांक 1, मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत, तर याच्याशी आपण असहमत आहोत, कारण त्याला अपवाद आहेत. कोणते अपवाद ते लिहायचे. 2, संपूर्ण अलौकिक मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो, सहमत आहोत, कारण बरोबर आहे, य अक्षाला समांतर आहे, ते आकृती काढून स्पष्ट करायचं. 3, सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे, अगदी बरोबर आहे, म्हणून याशी सहमत आहोत आपण. म्हणजे सहमत का आहोत त्याची कारणं द्यायची आहेत, दोन्हीतला फरक लिहायचा. 4, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो, या विधानाशी असहमत आहोत आणि त्याची कारणं लिहायची. 5, वस्तू व सेवा कराने म्हणजे जीएसटी भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे, अगदी बरोबर आहे, म्हणून या विधानाशी सहमत आहोत. एवढं तुम्ही सहमत असहमत असा शब्द जरी लिहिला तरीही तुम्हाला 1 गुण मिळू शकतो आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी उरलेले 3 गुण असतात. मग तुम्हाला या प्रश्नातलं काहीही येत नसेल पण 5 विधानाखाली तुम्ही जर सहमत किंवा असहमत शब्द लिहून ठेवला तर त्यातले कुठलेही 3 बरोबर येऊ शकतात. आता पहा, 5 पैकी 2 विधानं असहमत आहेत आणि 3 सहमत आहेत. या उलटही असू शकतं की 3 असहमत असतील आणि 2 सहमत असू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही काहीही येत नसलं तरी सहमत किंवा असहमत याच्या खाली शब्द लिहूनच ठेवायचा. ज्यादा लिहिलं तरी काही हरकत नाही. कारण येत असतील तर ते 3 यांच्या खाली लिहून टाका. सविस्तर पाहूया आपण उत्तर कसं लिहायचं. क्रमांक 1, मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत, उत्तर लिहायचं असहमत. मग त्याची कारणं लिहायची आहेत. मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत, याचाच अर्थ काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो. अशा वेळी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. मागणी वक्रातील धनात्मक संबंध आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलाय आणि ही आकृती काढायचीच. जिथे जिथे गरज आहे, जिथे जिथे पुस्तकात आकृती आणि प्रश्न आलाय तर आकृती काढायची. अपवादात्मक मागणी वक्र आहे हा. य आणि क्ष अक्षावर मागणी किलो मध्ये घेतलीये, य अक्षावर किंमत रुपयामध्ये घेतलीये आणि म हा अपवादात्मक मागणीचा वक्र काढलेला आहे. आणि मग त्याचे मुद्दे लिहायचे. 4च मुद्दे लिहिले तरी चालेल. पहिला आहे गिफेनचा विरोधाभास, हा मागणीच्या नियमाचा अपवाद आहे. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू, की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत, कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. दुसरा मुद्दा लिहायचा यामध्ये. प्रतिष्ठेच्या वस्तू, मौल्यवान वस्तू जसे हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत, म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात. 3, भविष्यकालीन किमतीचा अंदाज. जेव्हा लोकांना भविष्य काळात वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत वस्तूंच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदाहरणार्थ दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात,
कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते. आता मुद्दे इथे जास्त आहेत, पण तुम्ही 4 लिहिले तरी चालतील, पण मी इथे उत्तरामध्ये सगळे मुद्दे घेतले. पुढचा मुद्दा आहे चौथा, किमतीचा आभास. अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ उच्च दर्जाच्या वस्तू. 5, अज्ञान. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंवरील किमतीबद्दल माहिती नसते. 6, सवयीच्या वस्तू. चहा सारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते. यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. दुसरा आहे सहमत असहमत. संपूर्ण अलौकिक मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. त्याचं उत्तर लिहायचं आपण सहमत आहोत या विधानाशी, त्याची कारण लिहायची. संपूर्ण अलौकिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 0, 0. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलौकिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. त्याचं उदाहरण पाहू. किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. आणि इथे आकृती पण महत्वाची आहे, सूत्र पण महत्वाचं आहे. सूत्र लिहायचं, मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी लिहायचं मागणीतलं शेकडा बदल, छेदस्थानी लिहायचं किमतीतला शेकडा बदल. आणि हे सूत्र सांकेतिक चिन्हाच्या सहाय्याने. अंशस्थानी आहे पर्सेंटेज डेल्टा म, छेद पर्सेंटेज डेल्टा क. हे म आणि क लिहायचं सूत्र. आता पाहूया आपण उदाहरणासह. मागणीची किंमत लवचिकता बरोबर इथे किती आहे? किमतीत शेकडा बदल 20% झाला तर मागणीत शेकडा बदल 0 आहे, म्हणजे काहीच नाही, म्हणून उत्तर किती येणार? 0 लवचिकता. म्हणून मागणीची किंमत लवचिकता 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते, बहुतेक आढळत नाही, पण उदाहरणार्थ मीठ, दूध यांच्या संदर्भातली अशी मागणी दिसून येते अलौकिक. यासाठी वक्र काढायचा आहे, संपूर्ण अलौकिक मागणीचा वक्र. अ आणि क्ष अक्षावर मागणी घेतलीये, अ आणि क या अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि किंमत क होती त्यावेळेला मागणी म होती. किंमत क 2 इतकी झालेली आहे तरी ही मागणी तेवढीच आहे म इतकी. किंमत कमी झाली क 1 इतकी तरी ही मागणी तेवढीच आहे, म्हणून म हा मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. हेच आकृतीत सांगितलंय. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे म हा मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. अ क या किमतीला अ म मागणी आहे. किमतीमध्ये अ क 1, अ क 2 असे बदल झाले तरी मागणीत कोणताही बदल होत नाही, म्हणून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 0. क्रमांक 3चं विधान आहे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारण लिहायची. पहिलं कारण, सूक्ष्म अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. हे झाले 2 विधान. तिसरं कारण, स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते, सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलावर भर देते. 4, स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकत्रीकरण पद्धतीचा वापर करते, सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. चौथं विधान, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. या विधानाशी मी असहमत आहे. त्याची कारण लिहायची. पहिलं कारण, निर्देशांक मोजताना भूतकाळातील विशिष्ट वर्षाच्या तुलनेत एखाद्या चलातील वर्तमान काळातील बदल मोजले जातात. भूतकाळातील त्या वर्षास मूळ वर्ष म्हणतात. 2, निर्देशांक मोजण्यासाठी सर्वसामान्य मूळ वर्षाची निवड केली जाते. म्हणजेच मूळ वर्ष हे नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादी बाबींपासून मुक्त असते. त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या तुलनेत मूळ वर्ष अतिशय मागचे निवडले जात नाही. तिसरं कारण,
निर्देशांक मोजताना एखाद्या चलाचे मूळ वर्षातील मूल्य निर्देशित करण्यासाठी 0 हा प्रत्यय वापरला जातो व मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक 100 गृहीत धरला जातो. मूळ वर्षाच्या आधारे चलांचे चालू वर्षातील बदल निर्देशांकाद्वारे मोजले जातात. अशा प्रकारे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही. पुढचं 5वं विधान आहे महत्वाचं. वस्तू व सेवा कराने म्हणजे त्याला जीएसटी म्हणतात. भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. कारणे: 1. भारतात वस्तू व सेवा कर जीएसटी 1 जुलै 2017 पासून अंमलात आला आहे. वस्तू व सेवा कर हा देशभरातील वस्तू व सेवांवर आकारला जाणारा एक व्यापक अप्रत्यक्ष कर आहे. 2. केंद्र शासनाचा केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, राज्यांचा मूल्यवर्धित कर, प्रवेश कर, करमणूक कर इत्यादी करांऐवजी वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला आहे. 3. ग्राहकाला विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवेच्या किमतीत आता विविध अप्रत्यक्ष करांचा समावेश न होता वस्तू व सेवा कराचा समावेश होतो. ग्राहक विविध वस्तूंची खरेदी करत असताना वस्तू व सेवांच्या किमतीत समाविष्ट असणारा वस्तू व सेवा कर भरतो. अशा प्रकारे वस्तू व सेवा कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. प्रश्न क्रमांक 5 सुरू झालेला आहे. खालील तक्ता, आकृती, उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 8 गुण आहेत म्हणजे 4 गुण असतील एका प्रश्नाला. आता जो 5वा प्रश्न आहे त्यात 3 दिलेले असतील. एक तर तक्ता असेल किंवा आकृती असेल किंवा उतारा असेल किंवा तिन्ही पण असतील. 3 4 गुणांच्या साठी. आता पहिला दिलेला आहे त्यामध्ये खालील पुरवठा पत्रकाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. काही चौकटी रिकाम्या आहेत. इथे किंमत, उद्योग संस्था, अ ब क 3 आणि बाजार पुरवठा घेतलाय. आता किंमत 10, 20, 30, 40 तर व्यक्तीच्या उद्योग संस्थेच्या संदर्भामध्ये लिहायचा आहे किलोग्रॅम मधला पुरवठा, ब चा लिहायचा आहे, क चा लिहायचा आणि ते रिकाम्या जागा आहेत इथे ह्या लक्षात. आणि एकूण बाजार पुरवठा पण हा इथे लिहायचा आहे. या चौकटी रिकाम्या आहेत. त्यावर काय प्रश्न दिलेले आहेत तर 1. बाजारात उद्योग संस्थांनी केलेल्या बटाटा नगसंख्येच्या पुरवठा वरील पत्रकामध्ये पूर्ण करायचंय ते सगळ्या रिकाम्या जागा. आणि दुसरा प्रश्न आहे पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा वक्र काढून त्याचे स्पष्टीकरण करा. आता पहा इथे प्रश्नांचं पहिला जो प्रश्न आहे रिकाम्या जागा चौकटी पूर्ण करायला 2 गुण म्हणजे इथे 4 चौकटी आहेत म्हणजे 2 गुण आहेत त्याला. आणि पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा वक्र काढायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला 1 गुण असं 4 गुणांचं विभाजन होईल. आपण पाहूया उत्तर याचं कसं लिहायचं. पहा इथे किंमत घेतलेली आहे आणि इथे रिकाम्या चौकटी भरलेल्या आहेत. आपण इथे 35, 40, 112 आणि 60. आता इथे पहा सी इथे 37 आहे म्हणजे इथे 35 आहे. इथे 30 नंतर 40 आहे, 55 नंतर 65 आहे आणि हे 37, 30 आणि 45 ची बेरीज आहे 112. अशा प्रकारे हे पूर्ण करायचंय. आणि त्यावरून दुसरा आहे आकृती काढायची. बटाटा बाजार पुरवठा वक्राची आकृती काढायची आहे. आपण अ आणि क्ष अक्षावर बाजार पुरवठा घ्यायचा आहे बटाट्याचा आणि य अक्षावर बटाट्याची किंमत घ्यायची आहे आणि बिंदू जोडायचे. ते जे बिंदू दिलेले आहेत 1 रुपया किंमत असताना 100, 2 किंमत असताना 110, 3 किंमत असताना 140, 4 किंमत असताना किंवा 40 किंमत असताना 160. अशा प्रकारे हे बिंदू जोडले की प हा पुरवठा वक्र तयार होतो डावीकडून उजवीकडे जाणारा. ही आकृती काढणं आवश्यक आहे आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला सांगितलंय. बटाटा बाजार पुरवठा वक्राच्या आकृतीचे स्पष्टीकरण. वरील आकृतीमध्ये य अक्षावर बटाट्याची किंमत दर्शवली आहे, क्ष अक्षावर बटाट्याचा बाजार पुरवठा दर्शवलाय. वरील आकृतीतून असे दिसून येते की जशी बटाट्याची किंमत 1 रुपयापासून 4 रुपयापर्यंत वाढत जाते
तसा बटाट्याचा बाजार पुरवठा 100 किलोग्रॅम पासून 154 किलोग्रॅम पर्यंत जास्त होत जातो. या उलट जशी बटाट्याची किंमत 4 रुपयापासून 1 रुपयापर्यंत कमी होत जाते, तसा बटाट्याचा बाजार पुरवठा 154 किलोग्रॅम पासून 100 किलोग्रॅम पर्यंत कमी होत जातो. म्हणून बटाट्याचा बाजार पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर सरकत जातो, असं स्पष्टीकरण लिहिलं आवश्यक आहे. यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील आकृतीचे स्पष्टीकरण करा. आता इथे आकृती दिलेली आहे पहा, हा म मागणी वक्र, हा म मागणीचा वक्र. आता इथे काय दिले, इथे अ आणि क्ष अक्षावर मागणी, इथे पण तेच घेतलेलं आहे, इथे या अक्षावर किंमत आहे. आता यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता पाहूया आपण इथे काय काय प्रश्न दिलेत. या आकृतीत मागणीतील टिंबटिंब दर्शवलाय. ब आकृतीत मागणीतील काय दर्शवलाय. आकृतीत मागणी वक्र टिंबटिंब दिशेने सरकतो. ब या आकृतीत मागणी वक्र कोणत्या दिशेने सरकतो, आपण याचं उत्तर पाहूया. तर पहिल्याचं उत्तर आहे संकोच, आणि वक्र उजवीकडून डावीकडे खालून वरच्या दिशेने सरकतो. ब आहे विस्तार, डावीकडून उजवीकडे खालून वरच्या दिशेने सरकतो. प्रश्न घेतलेला आहे तिसरा, उतारा घेतलेला आहे. त्या उतार्यावरून काही प्रश्नांची उत्तर लिहायची ना, अतिशय सोपा उतारा घेतलेला आहे पहा. शेतकी बँका शेतीसाठी कर्ज पुरवठा करतात. शेतीच्या निरनिराळ्या कामांसाठी शेतकऱ्यांना निरनिराळ्या प्रकारचा कर्ज पुरवठा लागतो. खते, बी बियाणे वगैरेंची खरेदी, मालाची वाहतूक आणि विक्री व्यवस्था यासाठी अल्प मुदतीची कर्जे लागतात. शेतीच्या अवजारांची खरेदी, जनावरांची खरेदी वगैरेंसाठी मध्यम मुदतीचे कर्ज लागते. जमीन खरेदी, विहीर खोदणे, बांध घालणे वगैरेसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज लागते. शेतीला कर्ज पुरवठा करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या लागतात. शेती मुख्यतः निसर्गावर अवलंबून असते, त्यामुळे पीक हाती पडण्याबाबत अनिश्चितता असते. ब शेतमालाला निश्चित किती किंमत मिळेल हेही अनिश्चित असते. शेत जमिनीच्या तारणावर कर्ज देणे गैरसोयीचे असते. कर्जाची परतफेड न झाली तर जमीन ताब्यात घेऊन व विकून कर्जाची वसुली करण्यात अनेक कायदेशीर अडचणी उद्भवतात. ड शेती सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती किंवा कुटुंब करत असते. साहजिकच कर्ज पुरवठा त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या पतपात्रतेवर अवलंबून असतो. या सर्व परिस्थितीत शेतीला कर्ज पुरवठा करण्यासाठी वेगळ्या बँका स्थापन कराव्या लागतात. शेतीसाठी ज्या प्रकारचा आणि स्वरूपाचा कर्ज पुरवठा लागतो त्याचप्रमाणे कर्ज पुरवठा करता यावा अशा प्रकारे शेतकी बँकांचे अर्थसंघटन केलेले असते. आता हे शेतीला कर्ज पुरवठा करण्याच्या संदर्भातला हा परिच्छेद आहे. त्यावर काय प्रश्न आहेत पाहूया. शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणारे कर्जाचे प्रकार स्पष्ट करा, याला 2 गुण. आणि शेतीला कर्ज पुरवठा करताना लक्षात घ्याव्या लागणाऱ्या बाबी कोणत्या, त्याला 2 गुण आहेत. आता कर्जाचे प्रकार कोणते आहेत, तर इथे पहिल्याच परिच्छेदामध्ये आलेलं आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये आलेलं आहे पहा. कोणते कर्जाचे प्रकार आहेत, एक तर अल्प मुदतीचं कर्ज, हे सगळा पहिला परिच्छेद लिहायचा. अल्प मुदतीचं कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज, हा पहिला परिच्छेद लिहिला की पहिल्याचं उत्तर होईल. दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, तर शेतीला कर्ज पुरवठा करताना लक्षात घ्याव्या लागणाऱ्या बाबी, त्या सगळ्या हे इथे उत्तर आहे. शेतीला कर्ज पुरवठा करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्या अ पासून तर ड पर्यंत इतकं सगळं दुसऱ्या परिच्छेदात दुसरं उत्तर आहे. अतिशय तसं लिहा. यानंतर प्रश्न क्रमांक 6 दीर्घ प्रश्न आहे 16 गुणांचा. खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. कोणतेही 2च सोडवायचे, 3 दिलेले असतात 2 सोडवायचे, म्हणजे 8 गुणांच्या साठी 1 प्रश्न. त्यातले 3 प्रश्न आहेत. एक, पूर्ण स्पर्धेचा अर्थ वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा, म्हणजे अर्थ व्याख्या पण लिहायची आणि वैशिष्ट्ये पण लिहायची. 2, राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करायच्या. 3, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादांस तर उत्तर कशी लिहायची ते पाहूया. इथे आकृती पण काढावी लागणार आहे घटत्या सीमांताची. आता इथे सिद्धांत पण लिहायचा आहे आणि अपवाद पण लिहायचे. सिद्धांताला 4 गुण आणि अपवादाला 4 गुण, हे लक्षात ठेवा. चला, सविस्तर दीर्घ प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. क्रमांक 1, पूर्ण स्पर्धेचा अर्थ वैशिष्ट्यासह स्पष्ट करा.
त्याचे अर्थ आणि व्याख्या लिहायची. पूर्ण स्पर्धा आणि काल्पनिक संकल्पना आहे. मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लौकिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा असते. पूर्ण स्पर्धा असा बाजार आहे की ज्या कोणत्याही निर्बंधाशिवाय एक जिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. तसेच ग्राहक विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. 2. पहिलं वैशिष्ट्य लिहूया आपण. असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व बाजारात प्रत्येक त्यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. पुढचं वैशिष्ट्य. तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडून ग्राहक हे वैशिष्ट्य. संख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. पुढचं वैशिष्ट्य पाहूया. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही बंधन नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. 5. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. 6. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक हे पूर्णतः गतिशील असतात. म्हणजे श्रम, वस्तूची किंमत सर्वत्र खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. 8. सरकारी हस्तक्षेप नाही. निर्हस्तक्षेपण हे पूर्ण स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा अभाव असतो. पूर्ण स्पर्धेच्या संदर्भात 8 गुण आहेत. त्यांचा अर्थ आणि व्याख्या सुद्धा स्पष्ट करायची आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट. एक संकल्पनात्मक आणि दुसऱ्या व्यावहारिक. तर हा प्रकार आलेला आहे व्यावहारिक अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादकाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करताना अनेक अडचणी येतात. त्यापैकी काही अडचणी पुढील प्रमाणे आहेत. सविस्तर लिहायच्या. क्रमांक 1. दुहेरी गणनेची समस्या. यात एखादी वस्तू अंतरिम आहे की अंतिम आहे या संबंधी निश्चितीच्या समस्यांचा समावेश होतो. 2. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. यात वैयक्तिक उपभोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या मूल्यांचा आणि वस्तू विनिमयातील वस्तूंच्या मूल्यांचा निश्चितीतील समस्यांचा समावेश होतो. 3. अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी. यात अपुऱ्या आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश होतो. 4. घसारा. यात घसाऱ्याच्या मूल्याच्या निश्चितीशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. 5. भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. यात भांडवली लाभामुळे किंवा भांडवली तोट्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश होतो. 6. निरक्षरता आणि अज्ञान.
यात विकसनशील देशातील निरक्षरता आणि अज्ञान यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश होतो. 7. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. यात व्यावसायिक विशेषीकरणाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश होतो. 8. मालाच्या साठ्याचे मूल्याच्या निश्चितीशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. अशा प्रकारे 8 मुद्दे लिहायचे आहेत. आणि शेवटचा प्रश्न, घटत्या सीमांत उपयोगिता आता इथे लिहायचे आणि अपवाद पण लिहायचे. सिद्धांत सर्वप्रथम असे परंतु अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला. प्रस्तावना पण लिहायची. नंतर लिहायचं सिद्धांताचे विधान म्हणजे नियम काय आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. अशा प्रकारे सिद्धांत पण लिहायचा आहे. खरं तर हा तुम्ही पाठच केला पाहिजे म्हणजे पटकन लिहून होईल. दुसऱ्या शब्दामध्ये, सोप्या शब्दामध्ये, इतर परिस्थिती कायम एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. थोडक्यात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. हे स्पष्टीकरण लिहिणं आवश्यक आहे सिद्धांताचं. आणि मग सगळ्यात महत्वाचा आता 2 भाग करायचे. एक्स ची नगसंख्या आणि सीमांत उपयोगिता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नग घेतलेत आणि सीमांत उपयोगिता 10, 8, 6, 4, 2, 0 आणि -2 होते. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. वरील तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. 0 आणि ऋण होते. घटत घटत गेली, नंतर 0 झाली आणि नंतर ऋण म्हणजे वजा झाली. हे तक्त्यामध्ये आलेलं आहे. त्यावरून वक्र काढायचं आहे. अ आणि क्ष अक्षावर वस्तूचे नग घ्यायचे. य अक्षावर त्यामधले बिंदू जोडायचे. पहा, 1 ला 10, 2 ला 8, 3 ला 6, 4 ला 4, 5 ला 2 आणि 6 ला 0 आलंय आणि -2 ला इकडे 7 -2. हा वक्र जर तुम्ही असा जोडला तर तो झाला सीमांत उपयोगितेचा वक्र. हे काढणंच आवश्यक आहे. ही आकृती असेल तर गुण पूर्ण मिळतात. आता त्याचे अपवाद स्पष्ट करायचे. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद पुढील प्रमाणे आहेत. पहिला अपवाद छंद. पोस्टाची तिकिटे, दुर्मिळ नाणी, दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकांचे वाचन करणे यासारख्या छंदांबाबत हा सिद्धांत त्यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते. त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात एकजिन्सीपणा व सातत्य उल्लंघन झाले आहे. हे झाला पहिला अपवाद. दुसरा अपवाद कंजूष व्यक्ती. कंजूष उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळते, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. 3. व्यसन. व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्यांची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. खरे तर हा आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले. पुढचा अपवाद आहे क्रमांक. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते. परंतु येथे विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. 5. पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही 0 होत नाही असे म्हटले जाते. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते. कारण विवेकाचा भागवितांना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी
विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थतज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ, श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. अशा प्रकारे सविस्तर पद्धतीने प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आणि प्रश्नपत्रिका सोडविण्याचा जर तुम्ही अधिकाधिक सराव केला तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. पण ही प्रश्नपत्रिका महत्वाची या दृष्टीने आहे की यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षेला नक्की. तुम्हाला अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा.